हॅलो एव्हरीवन. सो आज आम्ही चाललेलो होतो डोंगराला यल्लम्मा देवीला. रात्री निघलेलो. सो सगळ्यात पहिला आमच्या परीचा बड्डे करून घेतला, कारण नेक्स्ट डेला तिचा बड्डे होता आणि तिकडे काही केक वगैरे कापायला मिळणार नाही, त्यामुळे आम्ही आधीच करून घेतला. सो इथे नारळ वाढवून घेतला, कारण आपण कुठल्याही प्रवासाला निघत असतो त्यावेळेला आपण आपल्या गाडीची पूजा करून नारळ वाढवून घेतो. सो इकडे नारळ वगैरे वाढवला आणि आमची जर्नी स्टार्ट झाली. फायनली रात्रीचे 1 वाजलेले निघायला साधारणतः. तिकडून मग पहिला स्टॉप असतो जेव्हा आपण यल्लम्मा देवीला जातो आहे, तो असतो लक्ष्मी टेकडीला. लक्ष्मी टेकडी आपली कागलजवळची. तिकडे नारळ वाढवला जातो आहे, कारण आपला जो प्रवास आहे तो सुखकर व्हावा आणि कुठलेही अडथळा यावा ह्यासाठी सगळ्यात पहिला तिथं नारळ वाढवला जातो कापूर वगैरे लावून. तिथे नमस्कार करून मग पुढच्या जर्नीला सुरू झाले आणि सकाळी 5च्या दरम्यान आम्ही मुन्नोळी नदीच्या इथे पोचलो. आपण जेव्हा यल्लम्मा देवीला जातो त्यावेळेला फर्स्ट स्टॉप असतो हा मुन्नोळी नदीला, जिथं आपण कापूर लावून नारळ वाढवला जातो आहे. तिकडून मग थोडासा उजेड पडायला आला. उजेडलं थोडंसं, तोपर्यंत आम्ही डॅमवरती पोचलो, कारण थोडासा टाईमपास करून मग आम्हाला जोगळभावीच्या इकडे जायचं होतं. सो तिकडे थोडीशी मजा मस्ती केली आणि इकडे जोगळबावीच्या इकडे आलो लिंब नेसण्यासाठी. सो हे जे जोगळबाई देवस्थान आहे ते सत्यवती देवीच्या मंदिराच्या इकडे आहे आणि ते एक छोटीशी विहीर आहे, ज्याच्यामध्ये स्नान केल्यानंतरनं जे काही आपले शरीराचे जे काही विकार असतात किंवा मग आपले जे स्किनवरती जे काही इन्फेक्शन उठलेलं असतं ते सगळं जातं आहे, अशी मान्यता होती. पण सध्या ती विहीर बंद केलेली आहे आणि वरती शॉवर्स लावलेले आहेत, तिथेच आपल्याला आंघोळ करावी लागते आणि जे आपण नवीन कपडे घेऊन आलेलो असतो ते परिधान करायचे असतात. आणि मग इथे जे जोगती मंडळी आहेत ते आपल्याला लिंबाची माळ आपल्या कंबरेला, आपल्या हातात आणि तोंडामध्ये एक धरायला देतात आणि ते धरून मग आपल्याला सत्यवती देवीच्या मंदिराभोवती प्रदक्षिणा घालायच्या असतात. सत्यवती देवी म्हणजे ऋषी जमदग्नी यांची आई. यांच्या मंदिराभोवती प्रदक्षिणा घालायच्या असतात लिंब नेसून. त्यानंतर प्रत्येकी एक नारळ असा वाढवायचा असतो. सो इकडची जे जोगती मंडळी आहेत त्यांच्याकडून आपण असा लिंब नेसून घेतो. सो हे सगळं पूर्ण झाल्यानंतर अशी प्रदक्षिणा घातली जाते आणि छोटीशी आरती केली जाते. बघा तुम्ही. सो हे सगळं लिंब वगैरे नेसून झाल्यानंतर तिथे नैवेद्य दाखवायचा असतो परडीमध्ये भरून. त्याच्यामध्ये भाकरी, वांग्याची भाजी, मेथीची भाजी, कांद्याची पात, भात, हे सगळ्या गोष्टी वगैरे ठेवून तिथे देवीला नैवेद्य दाखवायचा असतो सर्वप्रथम. आणि मग आम्ही सगळ्यांनी इथे नैवेद्य वगैरे दाखवला. छान अशी तिथं आरती करून घेतली त्यांनी. सो लिंब वगैरे नेसून झाल्यानंतर सगळे इतके जास्त थकलेले की मग आम्ही डोंगरावरती आलो, रूम्स घेतल्या, जेवलो आणि आम्ही झोपून गेलो. दुपारी 3 वाजता मग आम्ही छान असं आवरलं सगळ्यांनी छान अशा साड्या नेसलेल्या आणि पाऊस पण खूप पडून गेलेला 1-2च्या दरम्यान, त्यामुळं पूर्ण चिकचिक झालेलं तिकडे सगळं डोंगरावरती. तरी पण आम्ही छान असं आवरलं आणि दर्शनाला बाहेर पडलो देवीच्या. इथे सगळं ओटी वगैरे ह्या गोष्टी घेतल्या. सो ओटी घेतल्यानंतर इथे समोरच शिखराकडे बघून नारळ फोडायचा असतो, तो नारळ फोडून घेतला. दरवर्षी लाखो करोडो भाविक येत असतात दर्शनाला. सो इथे आम्ही मंदिरात एंट्री केली आणि भंडारा उधळायचा असतो मंदिरावरती देवीच्या. सो अशा प्रकारे सागरू भंडारा उधळत होता, जो माझ्या डोक्यात पडला. असू दे, इट्स अ ब्लेसिंग. आणि मग देवीचं छान असं दर्शन घेतलं. खूप भारी वाटलं. तुम्ही पण दर्शन करून घ्या देवीचं. आणि फारशी काही गर्दी नव्हती, त्यामुळं 10 मिनटात आमचं दर्शन झालं छान असं.
देवीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर ऋषी जमदग्नीच्या तिथं मंदिरामध्ये गेलो, जे वरती टेकडीवर आहे. तिकडून मग परशुराम मंदिरमध्ये दर्शन घेतलं छान असं. तिकडून सगळ्या देवांचं दर्शन घेऊन आम्ही रूमवरती परत आलो. परत आल्यानंतर इकडे परडी भरायचा कार्यक्रम झाला. इथे जुन्या परडी ठेवून नवीन परडी भरल्या जातात दरवर्षी. सो अशा प्रकारे तो सगळा कार्यक्रम होतो, ज्याच्यामध्ये पुरणाचे जे कुडबू असतात ते बनवतात आणि नैवेद्य वगैरे दाखवला जातो. तिकडेच ज्या डोंगरावरच्या बायका असतात त्यांच्याकडून परडी भरून घ्यायला लागते, अशी प्रथा आहे, अशी मान्यता आहे जी आपल्याला फॉलो करायला लागते. त्यामुळं त्या बायकांना शोधून आणलं आणि त्याच्याकडून परडी भरून घेतली. छान असं परडी वगैरे भरायचा कार्यक्रम झाला. सो असा होता फर्स्ट डे. सेकंड डे आम्ही फिरायला जायचं ठरवलं होतं, त्यामुळं आम्ही बदामीला येऊन पोचलो. खरं तर रात्री 3लाच निघलेलो. तिथं जायला आम्हाला 5 वाजले. थोडासा टाईमपास केला आणि सकाळी 7 वाजता उजेडल्यासोबत आम्ही बदामीच्या इकडे येऊन पोचलो. आणि बघता क्षणी सकाळी सकाळी इतकं सुंदर जो नजारा होता तो खूप सुंदर होता. एकदम भारी वाटत होतं. बदामी हे पूर्वी वापी, वटापी ह्या नावाने ओळखलं जायचं आणि हे त्याच्या रॉक कट स्ट्रक्चरल मंदिरांमुळे खूप प्रसिद्ध आहे. हे अगत्य तलावाच्या सभोवताली असलेल्या एका रक्तांजलीत लाल वाळूच्या खडकावर वसलेलं आहे. हृदय भारत सरकारच्या हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट आणि अग्रिम योजनांतर्गत बदामीला हेरिटेज सिटी म्हणून निवड केलेली आहे. बदामीमध्ये 8 शिलालेख आहेत. त्यापैकी काही शिलालेख महत्त्वाचे आहेत. जुन्या कन्नड स्क्रिप्टचे पहिले संस्कृत शिलालेख डोंगराच्या टेकडीवरती आहे. बदामी हे चालुक्य राजांची राजधानी आहे. बदामीमध्ये 4 मुख्य गुफा आहेत, ज्याच्यामधली पहिली गुफा आहे ती शिवगुफा आहे आणि ही सर्वात जुनी गुफा अशी मानली जाते. दुसरी जी गुफा आहे त्याच्यामध्ये भगवान विष्णूंना समर्पित त्रिविक्रम आणि वराह रूपातील मूर्त्या आहेत. हे रॉक कट स्थापत्य आहे जे नैसर्गिक खडकातून कोरलेलं आहे. वेसर शैलीचे हे उत्तम उदाहरण आहे, ज्यात नगर आणि द्रविड शैलींचे मिश्रण दिसते. बदामी गुफा भारतीय कला, संस्कृती आणि स्थापत्यशास्त्राचा अनमोल ठेवा आहे. चालुक्य राजांच्या कलाप्रेमाची ही साक्ष देते. आता तुम्ही जे हे मंदिर बघताय ना, ते एका डोंगरावरती म्हणजे टेकडीवरती होतं आणि इतकं सुंदर त्याचं काम होतं, म्हणजे इतकं कोरीव होतं. असं वाटते की जे आधीच्या काळाचे जे काही कारागीर होते ते किती म्हणजे किती सुंदर काम होतं त्यांचं. आतमध्ये अशी एक छोटीशी जागा होती, असं वाटते की तिथे आधीच्या काळी शिवपिंड असावी, पण ह्या क्षणी तिथे नव्हती. डोंट नो व्हॉट हॅपन. तिकडून मग असे खूप असे छोटे छोटे रस्ते होते, जे एक मोठ्या मोठ्या दगडांमधून कोरलेले गेले होते. छोटे छोटे रस्ते बनवलेले होते वरती जाण्यासाठी आणि लांबून ते मंदिर असं दिसत होतं आणि इतकं सुंदर काम होतं. नृसिंहची जी त्यांनी मूर्ती कोरलेली आहे ती किती सुंदर आणि बारीक कोरलेली आहे आणि खूप मस्त होतं. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे तिथं इतकी माकडं आहेत, खूप जास्त. तिकडून मग एक म्युझियम होतं तिथं, ते म्युझियम बघायला गेलो आम्ही. आणि हे तिथले जे काम होतं, ओ माय गॉड, किती सुंदर त्यांनी जो ठेवा जपला आहे ना तिथे. खूप छान अशी कोरलेली कामं होती तिथे. ह्याची नावं मी तुम्हाला मेन्शन करून देते वरती. हे सगळं म्युझियम वगैरे बघून झाल्यानंतर आम्ही अगत्य तलावाच्या इथे आलो आणि आजूबाजूचा परिसर इतका सुंदर होता, इतका शांत होता आणि एकदम निखळ पाणी आणि सुंदर असं वातावरण. मंदिरं पण एकदम सुंदर होती. जिकडे बघल तिकडे फक्त आणि फक्त कोरीव काम होतं. एकदम मनाला भावत होतं हे सगळं बघून. बदामी खरंच खूप सुंदर आहे. माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही एकदा तरी इथे व्हिजिट करावी, एकदा जाऊन यावं. म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे, तो सगळ्यांनी बघावा असं मला वाटतं.
सो मस्तपैकी आम्ही बदामी वगैरे फिरलं दिवसभर. तिकडून मग आम्ही देवकल्लोळीचं दर्शन घ्यायला आलो. मारुतीचं मंदिर आहे इथे. तिथं नारळ वगैरे वाढवला आणि पुढे मग आम्ही मायाका चिंचली इथे आलो. तिथे प्रसाद होता. छान असा प्रसाद घेतला आणि छान असं दर्शन घेतलं देवीचं आणि अशा प्रकारे आमची ट्रिप एंड झाली. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.